Hello students, I am Sheikh Arvi. This video is for class 7 semi science. In next video we saw about the adaptation for food in animals, adaptation in reptiles, adaptation in aerial animals. Today we are going to teach about the adaptation of for blending with the surroundings. म्हणजे परिसर साधर्म्यासाठी प्राण्यामध्ये झालेलं अनुकूलन. We cannot easily spot colorful butterflies, lizards and grasshoppers. They get camouflaged amid grasses, parts of plants like stems, leaves, flowers, etc. That is because their colors blend with those of their surroundings. म्हणजे विविध रंगांचे सरडे व नाकतोडे सहजरित्या दिसत नाहीत. आपल्याला दिसतात का विविध रंगाचे सरडे नाकतोडे? आपल्याला सहज दिसत नाहीत, कारण वनस्पतीवर, गवतावर अथवा झाडांच्या खोडावर असताना त्यांच्या शरीराचा रंग त्या ठिकाणच्या रंगाशी मिळता जुळता राहतो. तुम्ही कधी शॅमिलियन पक्षी पाहिला असेल किंवा शॅमिलियन सरडा पाहिला असेल की शॅमिलियन सरडा कसा ज्या वातावरणात जाईल त्या वातावरणाचा रंग तो बदलत असतो, ज्याला रंग बदला गिरगिट म्हणतात ना, त्यासाठीच म्हणतात की तो जशा वातावरणात जातो त्या वातावरणाचं रंगाशी मिळतं जुळतं आपलं रंग करत असतो. चेंजेस दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेस ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट इनेबल देम टू लिव्ह, फीड, रिप्रोड्यूस, टू perpetuate themselves and protect themselves from their enemies in specific surroundings. Depending upon the habitat and its geographical conditions are called adaptation. मग हे का पण त्या ठिकाणच्या रंगाशी आपला रंग मिळता जुळता करतात? तर अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे, पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणे, अन्न मिळवणे आणि शत्रूपासून स्वतःचं रक्षण करणे अशा अनेक बाबीसाठी वेगवेगळ्या अवयवामध्ये आणि शरीरक्रियामध्ये झालेले बदल म्हणजेच आपण त्याला अनुकूलन म्हणतो. ऑलवेज रिमेंबर, हे नेहमी लक्षात ठेवा की ॲडॅप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस. अनुकूलन ही लगेच होणारी प्रक्रिया नाही. इट इज ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. ही प्रक्रिया निरंतर असते, सतत होणारी असते. Differences in the structure and appearance of present day animals and animals of thousands of years ago are the adaptation that occurred according to preventing conditions. It is our duty to conserve this diversity. हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले प्राणी आणि आजचे प्राणी यांच्या शरीरात दिसणारे बदल हे परिस्थितीनुसार झालेले अनुकूलनच होय. आधीच्या आपल्या आजी आजोबांच्या वेळेसच्या बेडूक किंवा बेडकुळ्या किंवा सरडे आणि आता आपल्या काळातील सरडे, बेडकं, फुलपाखरे यांच्यामध्ये खूप फरक आहे. कारण त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार त्यांच्या शरीरात बदल झालेले आणि आत्ता परिस्थितीनुसार त्यांचं अनुकूलन झाले किंवा बदल झाले. इट इज आवर ड्युटी टू कन्झर्व दिस डायव्हर्सिटी. आणि आपलं कर्तव्य आहे की वैविध्य जपणे आपलं मुख्य कर्तव्य आहे. जी डायव्हर्सिटी आहे, विविधता आहे, ते जपणं आपल्याला महत्त्वाचं आहे. ते आपलं ड्युटी आहे, कर्तव्य आहे ते आपले. कारण आपलं सजीवांचं बॅलन्स जर टिकवायचं असेल तर त्याच्याशी आपल्याला त्याचं रक्षण करणं आवश्यक आहे. आता इथं पहा, दिस इज द पिक्चर ऑफ अन सायंटिस्ट, ग्रेट सायंटिस्ट डार्विन्स थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. आपल्याला काय पाहिजे आहे? डार्विनची उत्क्रांती सिद्धांत, ज्याला आपण डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत म्हणतो आपण. थेअरी ऑफ इव्होल्युशन, इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती, थेअरी म्हणजे सिद्धांत. दिस इज द पिक्चर ऑफ चार्ल्स डार्विन, ग्रेट सायंटिस्ट नेम चार्ल्स डार्विन. हा चार्ल्स डार्विन या प्रसिद्ध अशा जीवशास्त्रज्ञाचा एक फोटो आहे इथे आपल्याला.
काय यांना ग्रेटेस्ट सायंटिस्ट म्हटलं जातं ते आपण पाहूयात. चार्ल्स डार्विन, अ बायोलॉजिस्ट. चार्ल्स डार्विन काय जीवशास्त्रज्ञ आहेत. स्टडीड न्यूमिरस टाइप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन सजेस्टेड दॅट ओनली दोज ऑर्गॅनिझम्स आर लाईक टू सर्वाईव्ह विच कॅन बेस्ट अडॅप्ट देमसेल्स टू अ चेंजिंग इन्व्हायरमेंट. चार्ल्स डार्विन या जीवशास्त्रज्ञांनी काय केले, अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतींचा अभ्यास करून आपल्याला असं सुचवलेलं आहे की जे सजीव त्यावेळच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते तेच सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यता सर्वात जास्त असते. दिस इज कॉल्ड द थेअरी ऑफ सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. आणि यालाच सक्षम तोच टिकेल सिद्धांत म्हणतो. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट म्हणजे सक्षम तोच टिकेल सिद्धांत म्हणतात. म्हणजे जे सजीव त्यावेळच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते ते सजीव पुढील काळातसुद्धा टिकण्यासाठी त्यांची शक्यता जास्त असते. याला सक्षम तोच टिकेल सिद्धांत म्हणतात. हा डार्विनचा फर्स्ट प्रिन्सिपल म्हणजे पहिला सिद्धांत आहे. डार्विनचा पहिला सिद्धांत, राईट द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डार्विन म्हणलं तर तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट इज द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ चार्ल्स डार्विन. सक्षम तोच टिकेल, जो सक्षम असेल तोच टिकेल, जो फिट असेल तोच टिकेल. दिस इज द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डार्विन. If an organism is born with a new beneficial characteristics and is able to survive, this change is preserved in the next generation. एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारं एखादं वैशिष्ट्य घेऊन जर जन्माला आलं व टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. दिस इज अ डार्विन सेकंड प्रिन्सिपल. हा डार्विनचा दुसरा सिद्धांत आहे. काय डार्विनचा दुसरा सिद्धांत की एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारं एखादं वैशिष्ट्य घेऊन जर जन्माला आलं आणि टिकू शकलं तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. यालाच डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे म्हणतात. द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डार्विन इज सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट अँड द सेकंड इज नॅचरल सिलेक्शन. तुम्हाला हे 2 वाक्य तरी लिहिता आले तरी तुम्हाला 3 किंवा 4 मार्क मिळण्याची शक्यता आहे. राईट द डार्विन्स थेअरी और राईट द डार्विन्स फर्स्ट अँड सेकंड प्रिन्सिपल. डार्विनचा पहिला आणि दुसरा सिद्धांत लिहा म्हणलं तर तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. द फर्स्ट सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट अँड सेकंड इज नॅचरल सिलेक्शन. नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. This is the 2 main principles of Darwin's about the plants and animals. Because Charles Darwin is a biologist, studied numerous types of plants and animals also, and just suggested that 2 principles. Next, classification of living organisms. सजीवांचं वर्गीकरण कसं केलेलं आहे, कशा आधारे सजीवांचे वर्गीकरण केले ते आपल्याला शिकायचं. व्हाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड. विच आर द क्रायटेरिया युज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. व्हाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड. वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण का व कोणत्या निकषाच्या आधार केलं जातं आपल्याला माहीत आहे. वनस्पती आणि प्राणी हे सजीव आहेत आपल्याला माहीत आहे. त्याचं क्लासिफिकेशन, सजीवांची लक्षण कोणकोणते, ग्रोथ आहे, रिस्पायरेशन आहे, वेगवेगळे आपण या पहिल्या आणि दुसऱ्या धड्यामध्ये पाहिलेले आहे. आणि विचार द क्रायटेरिया यूज म्हणजेच वर्गीकरण करण्याच्या कोणकोणते निकष आहेत ते तुम्हाला ह्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर लिहायचे. लेट्स रिकॉल. थोडं आठवायचं आहे आपल्याला की इट इज अ डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल द ऑर्गॅनिझम्स इन दिस डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड ॲट द सेम टाईम. क्लासिफिकेशन हेल्प्स दिस रिस्पेक्ट. आपल्या सभोवतालच्या या वैविध्यपूर्ण सजीव सृष्टीतील सजीवांचा एकाच वेळी अभ्यास करणं, त्यांना लक्षात ठेवणं हे अवघड असतं. म्हणून काय केलं जातं पहा. डिफरंट सायंटिस्ट हॅव यूज्ड डिफरंट क्रायटेरिया
and independently classified plants and animals. आजवर अनेक शास्त्रज्ञांनी वनस्पतीचं आणि प्राण्यांचं स्वतंत्रपणे वर्गीकरण वेगवेगळ्या गुणधर्मांच्या निकषावरून लावलेलं आहे. Hierarchy is a form in the classification that starts with kingdom animals or kingdom plenty. Further groups and subgroups are found depending upon basic similarities and differences. This is called the hierarchy of classification. आजवर अनेक शास्त्रांनी काय केलं, वनस्पतीचं आणि प्राण्यांचं स्वतंत्रपणे वर्गीकरण वेगवेगळ्या गुणधर्माच्या निकषावर केलेलं आहे. यासाठी वर्गीकरणाची एक उतरंड बनवली जाते. याची सुरुवात प्राणीसृष्टी आणि वनस्पती सृष्टी येथून होत असते. पुढे सजीवांच्या गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्य आणि भेद यांच्या आधारे त्यांचं ठळक गट तयार होतात. यालाच आपण वर्गीकरणाचा पदानुक्रम हेरिची ऑफ क्लासिफिकेशन म्हणतो. इथं दाखवलेलं आहे हेरिची. मँगो, ह्युमन, हे कोणकोणत्या प्रकारचे हेरिची आहेत? किंगडम, फिलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जेनियस, स्पायसेस. मँगो, प्लॅन्टी, अँटोफायला, डिकोटी, लेडॉनेन, सॅपिंडेल्स, ॲनिकॅर्डिएक्शिया, मँगिफेरा, इंडिका. आणि ह्युमनमध्ये ॲनिमेलिया, कोरोडाटा, ममालिया, प्रायमिटेट्स, होमिनाइड, होमो आणि सॅपिनस. अशा वेगवेगळ्या निकषावरून आणि साम्य आणि भेद, काय सारखेपणा आहे आणि काय वेगळेपणा आहे यावर त्यांच्या आधारे त्यांचं ठळक आणि गट तयार केले. यालाच आपण वर्गीकरणाचा पदानुक्रम म्हणतो. द नेक्स्ट पॉईंट इज बायनॉमियल नॉमिकल्चर अँड कार्लिनाय. बायनो म्हणलं तर तुम्हाला समजतंय, द्विनाम. बायनो म्हणजे दोन, द्विनाम. नॉमिनकल्चर बाय कार्ल लिनियस. This is the scientist. Imagine that there are 4 students with a name Kabir or Kiran in a classroom. कल्पना करा की एका वर्गात कबीर किंवा किरण नावाचे 4 विद्यार्थी आहेत. एकाच वर्गात नाव कबीर असतील 4 किंवा किरण असतील 4. मग काय करायचं पहा. इफ यू आर टेकिंग अबाउट एनी वन ऑफ देम, हाऊ वुड यू ensure that others know which one of them you are taking about without any confusion. जर एकाच नावाचे 4 विद्यार्थी, त्यापैकी एकाच विद्यार्थ्याबद्दल तुम्ही बोलत आहात, ते इतरांना निसंदिग्धपणे कळावे म्हणून तुम्ही काय कराल, आपण त्यांचं काय करू, पूर्ण नाव सांगू. कारण त्यांचं आडनाव वेगळं असू शकते. नाव सारखं असलं तरी आडनाव आणि वडिलांचं नाव वेगवेगळं असू शकतं. यालाच द्विनाम पद्धती म्हणतात. त्याचं नाव सारखं असलं तरी आडनाव आणि वडिलांचे नाव वेगळे असू शकतात. मग त्याचं पूर्ण नाव सांगून जसं नाव आणि आडनाव यालाच द्विनाम पद्धती म्हणायचं. How would you ensure that others know which one of them you are talking about without any confusion? We would tell the full name. That is the first name and the last name. नाव आणि आडनाव. This is a similar to binomial nomenclature. यालाच आपण काय म्हणतो, नाव आणि आडनाव घेऊन त्याचं पूर्ण नाव सांगू, त्यालाच द्विनाम पद्धती म्हणतो. Binomial nomenclature is used to identify each organisms. प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा अवलंब केला जातो. Accordingly, a scientific name has been assigned to each organisms. त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव देण्यात आलेलं आहे. It consists of 2 parts. या नावात 2 संज्ञा आहेत. The first part is genus and second is species. ज्या 2 संज्ञा दिल्या त्याच्यातली पहिली संज्ञा प्रजाती दर्शवते आणि दुसरी संज्ञा जात दर्शवते. जीनस म्हणजे प्रजाती, स्पायसीज म्हणजे जात. All identified organisms have been assigned a binomial name as per the guidelines of the International Code of Nomenclature.
आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक नावे देण्यात आलेली आहे.